मित्रांनो नमस्कार. आजची कथा आपल्याला एका सबस्क्रायबरनी पाठवली आहे. त्यांनी त्यांचं नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. मराठी व्हॉइस सादर करीत आहे एक भयकथा, कातळ. कोकण. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर एक निसर्गरम्य चित्र तयार होतं. कोकण म्हणजे पावसाळ्यात हिरवा शालू नेसलेली स्वर्गातली अप्सराच. कोकण म्हणजे अक्षरशः भुरळ पाडणारी सृष्टी. या कोकणात नवनवीन काहीतरी घडतच असतं. काही चांगलं तर काही वाईट सुद्धा. काय चांगलं असतं ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. पण पण मी आता तुम्हाला काहीतरी गूढ, काहीतरी वाईट आणि काहीतरी भयानक सांगणार आहे. मुंबईत राहणारे जगन्नाथ मोरे आपल्या कुटुंबाला घेऊन रत्नागिरीत असलेल्या त्यांच्या मूळ घरी आले. तसं ते एकत्र कुटुंबच, पण सगळी चुलत सख्खी भावंड रत्नागिरीतल्या मूळ घरी एकत्र राहत होती. जगन्नाथ, त्याची बायको सुकन्या आणि मुलगी समीक्षा. त्यांना पाहून मनोहरला, जगन्नाथच्या भावाला फार आनंद झाला. सगळे एकमेकांना भेटले, ख्याली खुशाली विचारली. सुकन्या घरातल्या स्त्रियांसोबत माझघरात गप्पांमध्ये रंगली होती. समीक्षा आपल्या भावंडांसोबत बागेत फिरायला गेली. होय, ही गोष्ट आहे समीक्षाचीच. दिवाणखाण्यात मनोहर आणि जगन्नाथ यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. बोलता बोलता अचानक मनोहर थांबला आणि जगन्नाथला म्हणाला, अरे, तुला तो कातळाचा विषय समजला का? कसला कातळ? काय विषय काय आहे नेमका? अरे काय सांगू तुला, 2 महिने झाले कातळावर खून झालाय एकाचा. मग मग काय, आता त्या माणसाचं भूत बाहेर येईल ना, म्हणून तिथं त्या कातळावर करणी करून ठेवली आहे. काय सांगतोयस? खरंच? करणीमुळे त्याचं भूत बाहेर काही येत नाही, पण बऱ्याच माणसांनी त्या भूताला त्या कातळावरच्या दगडावर रडताना बघितलंय. हो. तू तू मला का मारलंस? का मारलंस तू मला? मला मारलंस? असा आवाज येत्या तिथनं. हे 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 सगळं आत्ता 2 महिन्यांपूर्वी झाले. जगन्नाथला हे प्रकरण माहीतच नव्हतं. पण मग त्याला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला, पण तो कातळ इथंच, अरे आपल्या घराजवळच आहे की. अमावस्येला नारळ द्यायला लागत असेल ना? हा. अरे नाही देऊन सांगतोयस कोणाला? नुसता ताप झालाय बघ डोक्याला. अरे बाबा, अमावस्येला रात्री 12 वाजता दरवाजावर कुणीतरी जोरजोरात हात आपटतं. दरवाजा उघडून बघितला की कुणीच नसतं. अरे मी शशीला घेऊन रात्री मागच्या दाराकडेला लपून बसलो होतो. आम्हाला पुन्हा आवाज आला. जाऊन बघितलं, पर कुणीच नव्हतं बघ. अरे जीव नुसता घाबरून गेलाय र, मनोहर खिन्नपणानं म्हणाला. सगळ्यांच्या गप्पा आटोपल्या. सगळी पुरुष मंडळी पडवीत झोपली होती. बायकाही आपल्या लहानग्या लेकरांसोबत ओटीवर झोपल्या. मघाशी मनोहर आणि जगन्नाथचं बोलणं समीक्षानं ऐकलं होतं. तिच्या मनात एकच गोष्ट घोळत होती, कातळावरची. समीक्षा शहरात वाढलेली मुलगी. साहजिकच या असल्या गोष्टींवर तिचा विश्वासच नव्हता. पण सगळी रात्र याच गोष्टीवर विचार करत करत तिनं जागून काढली. समीक्षाला कवितांची प्रचंड आवड. रम्य निसर्गात एकांती बसल्यावर छान कविता सुचायच्या तिला. पण आता तिला त्या कातळावर काहीतरी लिहायचं होतं. काहीतरी गूढ, काहीतरी भयानक. सकाळ झाली की आपण त्या कातळावर जायचं आणि काहीतरी लिहायचं. बस, तिनं ठरवून टाकलं. सकाळ झाली. समीक्षा आई समोर उभी होती. ए आई, ऐक ना, मी मी थोडा वेळ त्या कातळावर जाऊन येऊ का ग? काय? अजिबात नाही, आई गरजली. ए आई, प्लीज, एकदाच जाऊन येते ना, जाऊ दे ना ग मला. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? काल रात्री काका काय म्हणाले ऐकलंयस ना?
आई आपल्या नकारावर ठाम होती. समीक्षाला आपल्या आईचा राग आला, पण ती काहीच करू शकत नव्हती. रागानं धुसफुसत तिथून ती निघाली आणि अंगणात येऊन बसली. अंगणात काका होते, मामा होता, ताई आणि बाकीचे सगळेजणच फणस खात बसले होते. अचानक काहीतरी आठवल्यासारखं मनोहर म्हणाला, "अरे शशी, अरे आज अमावस्या. हे बघ, संध्याकाळी 6 नंतर कोणालाच बाहेर पाठवू नकोस हं. हां, आपण दोघंजण 6 वाजता जाऊया कातळावर नारळ द्यायला." "हा, वय वय, जाऊया की." शशीनं होकार भरला. दुपार टळून गेली. सूर्य मावळतीकडे झुकला. त्याची सोनेरी किरणं आता फिकट होऊ लागली. संध्याकाळ दाटून आली. 6 वाजले. सगळेजण घरातच होते. समीक्षा बराच वेळ अंगणातच रेंगाळत होती. तीही घरात आली. समोर आई उभी होती. तशी ती म्हणाली, "मी जरा खोलीत जाऊन झोपते ग. आणि हो, मी दरवाजा आतून लावून घेणार आहे हं." "बरं, ठीक आहे." आई तिच्या कामात व्यस्त होती. समीक्षा खोलीत गेली, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिनं वही पेन उचललं. इकडं तिकडं एकदा नजर टाकली. डोळ्यात आता चोरटा भाव होता तिच्या. तिनं पटकन खिडकी उघडली आणि उडी मारून बाहेर आली. तिला समोर दोघेजण दिसले. तशी ती खिडकी शेजारच्या झाडापाठीमागं पटकन लपली. मनोहर आणि शशी होते ते. त्या दोघांना तिनं कातळाच्या दिशेनं जाताना बघितलं. ते दोघंही काही अंतर चालून पुढे गेले. आता समीक्षाही त्यांच्या पाठीमागून हळूहळू चालू लागली. आता ती त्या प्रचंड कातळापासून 4 पावलाच्या अंतरावर होती. तिथल्याच एका मोठ्या दगडाच्या पाठीमागं ती लपून बसली. दादा आणि काका परत जाण्याची वाट बघू लागली. त्या दोघांनी कातळाला नारळ फोडला आणि ते तिथून निघून गेले. दोघंही दिसेनासे झाल्यावर हळूच समीक्षा दगडामागून बाहेर आली. अचानक तिला दगडाजवळून घाण वास येऊ लागला. तिनं आपल्या पायाखाली बघितलं. तोच तोच तिला तिथं एक काळं मांजर मरून पडलेलं दिसलं. त्याच्या पोटातून भळाभळा रक्ताची धार लागली होती. ते सगळं बघून गरगरायला लागलं तिला. तशी ती झटकन तिथून बाजूला झाली आणि शेजारच्या एका दगडावर जाऊन बसली. का कुणास ठाऊक, पण तिला आता तो कातळ जिवंत भासत होता. त्याचं अस्तित्व जाणवू लागलं तिला. जणू त्याच्यातून निघालेली भयानक स्पंदनही तिला जाणवू लागली. इकडे जगन्नाथ आणि शशी घरी पोहोचले. जगन्नाथनं येताना सगळीकडे बघितलं, पण त्याला समीक्षा कुठंच दिसली नव्हती. बाहेर अंगणातही नव्हती ती. त्यानं सुकन्याला विचारलं. ती खोलीत झोपली असल्याचं त्याला समजलं. समीक्षा त्या भयाण माळावर सुन्नपणानं बसून होती. काहीतरी सुचलं तिला. तशी ती वही उघडायला लागली. अचानक पेन हातातून खाली पडला. तो उचलायला ती खाली वाकली आणि तिची नजर समोरच्या कातळावर पडली. काहीतरी दिसल्यासारखं झालं तिला. अचानक काळोख आणखीच गडद भासू लागला. रातकिड्यांची जीव तोडून किरकिर सुरू झाली. एकाएकी त्या जागी वटवाघळांचे थवे घोंगावू लागले. सगळ्या बाजूंनी वटवाघळं उडू लागली. एवढ्यात आपल्याला कुणीतरी बघतंय अशी एक जाणीव तिच्या अंतर्मनाला झाली. तसं तिनं कातळाच्या दिशेनं बघितलं. आता तिला कातळावर बसलेला माणूस दिसला. तिच्या जीवाचा थरकाप उडाला. पाय लटपटू लागले. तो माणूस काहीतरी खात होता. समीक्षा तिच्याही नकळत कातळाच्या जवळ उभी होती. आपण इतक्यात या कातळाच्या एवढ्या जवळ कसे काय आलो हेही तिला समजेना. तो माणूस चित्रविचित्र आवाज काढत होता, किंचाळत होता, रडत होता, मधूनच हसत होता. त्याचं शरीर अर्धवट जळालं होतं आणि आता त्याच्या हातात तेच मांजर होतं, मघाशी तिच्या पायाजवळ मरून पडलेलं. तो आधाशासारखा ते मांजर खात होता. रक्ताळलेली त्याची लालबुंद आणि जळजळीत नजर फक्त तिच्यावरच रोखली होती. त्याच्या हातापायाला प्रचंड जखमा होत्या आणि त्यातून रक्त ठिबकत होतं. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. झाडं करकरू लागली. रातकिड्यांचं जीव तोडून किंचाळणं चालूच होतं. वटवाघळांनी त्या भयानतेत भर घातली होती. कातळावरून बसल्या जागीच त्यानं एक कराणा कर्कश किंकाळी फोडली. समीक्षाचं काळीज त्या आवाजानं तिच्या तोंडाशी आलं. तिला पळताही येत नव्हतं. सगळी शक्ती एकवटून प्रचंड भयानं तिनं ही एक आर्त किंकाळी फोडली आणि कातळावरच बेशुद्ध पडली. तिचा तो मर्मभेदी आवाज थरारून उठत पार तिच्या घरापर्यंत घुमला. काहीतरी विपरीत घडलं होतं.
सकाळ झाली. गोधडीचा स्पर्श जाणवू लागला तशी समीक्षाला जाग आली. तिनं डोळे उघडले. घरातले सगळेजण तिलाच बघत होते. तेही सगळेजण तिला स्पष्ट दिसत होते. काल रात्री घडलेला सगळा भयानक प्रकार तिच्या डोळ्यांसमोर झर्रकन उभा राहिला. पण हे सगळं जसं काही आत्ताच घडलंय असं तिला वाटू लागलं. काहीही न बोलताच ती बेडवरून उठली आणि तिनं आरशात बघितलं. डोळ्याखाली काळे काळे आणि मोठे डाग पडले होते. ओठ सुकले होते. त्वचा सुरकुतली होती तिची. हळुवार चालत ती खिडकीजवळ आली. खिडकी उघडली आणि बाहेर बघू लागली. कुणीही काहीच बोलत नव्हतं. निशब्द शांतता. खिडकीतून तो भला मोठा कातळ स्पष्ट दिसत होता. स्वच्छ उन्हात स्तब्ध उभा होता तो. समीक्षा शांतपणानं ते दृश्य बघत होती. इतक्यात तिला तिथं काहीतरी वेगळंच दिसलं. त्या कातळावर ती स्वतः रडत बसली होती. खिडकीच्या दिशेनं बघून ओरडत होती, रडत होती. तू का मला मारलेस? का मारलेस तू मला? आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरनी पाठवलेली कातळ ही भयकथा आपण ऐकलीत. कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि मराठी व्हॉइस या आपल्याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपणही भयकथा लिहित असाल तर आपण मला त्या पाठवू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल आयडी मेन्शन केला आहे. अशाच उत्कंठावर्धक आणि एकापेक्षा एक सरस भयकथा घेऊन आपल्या भेटीला येतोय लवकरच.